चंद्रभागा नदीच्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे। उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने चंद्रभागा नदीपात्रामध्ये जाण्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे। नांदेडमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक झालाय। सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे घराकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेतलंय। वर्ध्याच्या खरांगण परिसरामध्ये पावसामुळे सोयाबीन पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। मात्र प्रशासनाकडून सुद्धा कोणताही पंचनामा न झाल्यानं शेतकऱ्यांनी थेट शेतामध्येच ठिय्या आंदोलन सुरू केलंय। हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई आणि कर्जमाफीची मागणी करून शेतकऱ्यांकडून आता करण्यात येते। अतिवृष्टीमुळे बीडच्या आगर नांदूर गावातील 150 कुटुंब स्थलांतरित करण्यात आले। गोदावरीच्या पुरामुळे घर संसार सर्व पाण्यामध्ये ओलं असून आता आम्ही जीव वाचवण्यासाठी पळालो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। सध्या अहिल्यानगरमध्ये 2 गटामध्ये जोरदार तणाव निर्माण झाल्याची घटना घडली। या घटनेनंतर धार्मिक गट संतप्त झाले आणि वादग्रस्त कृती करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिलेली आहे। अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। अहिल्यानगर शहरामध्ये रांगोळीमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्यानं 2 गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। यानंतर संतप्त गटानं रास्ता रोको केला। हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज सुद्धा करावा लागला। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी नांदेडमध्ये महाएल्गार मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मराठवाड्यासह विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील बंजारा बांधव सुद्धा सहभागी झाले। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यामध्ये दीपक बोर्डे या गेल्या 22 दिवस उपोषणावरती आहेत। महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी उपोषण स्थळी जाऊन भेट देत पाठिंबा सुद्धा दर्शवला।